तिचं कॉलेज सुटलेलं, ती घरी चाललेली. तिला रस्त्यात माणसांचा घोळका दिसला म्हणून तिने तिची स्कूटी थांबवली. ती त्या माणसांच्या घोळक्यात शिरली तर आतमध्ये रक्ताच्या थारोळ्यात एक मुलगा बेशुद्ध पडलेला. सर्व लोक बघ्याची भूमिका घेत होते. मदत कोणच करत नव्हतं त्या मुलाला. लोकांच्या बोलण्यावरून कळत होतं त्याच्या बाईकला धडक देऊन एक ट्रक पुढे निघून गेला. ती त्याच्याजवळ खाली बसत त्याच्या नाकाजवळ बोट लावत बोलते, हा तर जिवंत आहे. बेशुद्ध झालाय फक्त. खूप ब्लड लॉस झालंय याचं. याला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे. नाहीतर मरेल हा. अहो काका, दादा, याला आपण दवाखान्यात नेऊयात. ती जमलेल्या लोकांना बोलते. नाही नको, ही पोलीस केस आहे. नको ती रिस्क. कोण घेणार? आणि डॉक्टरकडे नेताना याला वाटेत काही झालं तर आपल्यावरच येईल सगळं. पोलीस आल्यावर बघतील याचं काय करायचं ते. हे पोलिसांचं काम आहे. जमलेले लोक बोलले. दादा प्लीज, पोलीस येत तोपर्यंत मरेल हा. सर्वच लोक एकमेकांकडे पाहू लागतात. काही लोक बोलतात नसत्या भानगडीत कशाला पडायचं म्हणून तिथून निघून जातात. त्यातीलच 2 वयस्कर लोक पुढे येतात. एक व्यक्ती बोलतो, मुली खरंच पोलीस येतोपर्यंत हा मुलगा मरेल. याला आपण माझ्या कारमध्ये घेऊन जाऊया हॉस्पिटलमध्ये. ती हो काका चला बोलते. ते 2 व्यक्ती त्याला पकडून कारमध्ये ठेवतात. ती तिची स्कूटी रस्त्याच्या बाजूला एका छोट्या टपरीसमोर उभी करून बोलते, दादा लक्ष ठेवा माझ्या स्कूटीवर, मी परत येतोपर्यंत. हो दीदी, ठेवतो लक्ष, तो टपरीतील माणूस बोलतो. ती घाईघाईत कारमध्ये बसते आणि त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. आता ते डॉक्टर त्या मुलाची अवस्था पाहून लगेच त्याला ॲडमिट करून घेतात. त्या 2 व्यक्तींमधील एक व्यक्ती बोलतो, खरंच देवाचा अवतार आहेत हे डॉक्टर. नाहीतर पोलीस आल्याशिवाय अशा केसला डॉक्टर हात लावत नाहीत. सिस्टर येते बाहेर, या मुलाचं खूप ब्लड लॉस झालंय. त्याला बाहेरून ब्लड चढवावं लागेल. तुम्ही ब्लडची व्यवस्था करा. त्या मुलीला सिस्टर बोलते. ती ब्लड तोंडातल्या तोंडात पुटपुटते. सिस्टर तिला विचारात हरवलेलं पाहून बोलते, ओ ताई, तुम्ही नातेवाईक लागता ना पेशंटच्या. ती मुलगी पटकन नाही बोलते. त्यांच्या नातेवाईकांना बोलवून घ्या मग लवकरात लवकर. सिस्टर थोडा आवाज चढवूनच बोलते. सिस्टर पुढे पुन्हा बोलते, पेशंटकडे जास्त वेळ नाही. त्याचे नातेवाईक येतोपर्यंत खूप उशीर होईल. तेवढा वेळ नाही थांबू शकत आपण. तुलाच त्याच्या ब्लडची व्यवस्था करावी लागेल. हॉस्पिटलमध्ये आजच नेमकं बी पॉझिटिव्ह ग्रुपचं ब्लड संपलंय. बी पॉझिटिव्ह ब्लड. ती स्वतःशीच बोलते. सिस्टर माझा बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे. मी देते ना. देवच पावला. सिस्टर बोलते, चल लवकर तुझं ब्लड चेक करून घेते मी. सिस्टर तिचं ब्लड चेक करून तिचं ब्लड त्या मुलाला चढवते. ते 2 व्यक्ती अजूनही तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये असतात. ती ब्लड देऊन बाहेर त्यांच्याजवळ येते. दीदी, या मुलाच्या भावाने कॉल उचललेला. बराच वेळ ते कॉल लावत होते पण त्या मुलाचा भाऊ कॉल उचलत नव्हता. तो निघालाय हॉस्पिटलमध्ये यायला. येईलच तो थोड्या वेळात. आम्ही निघतो आता. थँक्यू काका, खूप मदत झाली तुमची. ती बोलते. तू कशाला थँक्स बोलतेस? तूही मदतच केलीस की त्या मुलाला. आपण ज्या समाजात राहतो त्याविषयी आम्ही थोडी बांधिलकी जपली एवढंच, बाकी काही नाही. बोलून ते दोघेही निघून जातात. ती थांबलेली तिथेच. त्याच्या शुद्धीत येण्याची वाट पाहत होती ती. तो शुद्धीत आल्याशिवाय ती जाणार नव्हती तिथून. सिस्टर तिला आवाज देते, ओ ताई, तुमचा पेशंट शुद्धीवर आला. जा भेटा पेशंटला. बोलून सिस्टर निघून जाते. ती लगेच घाईघाईत त्याच्याजवळ जाते. कसं वाटतंय आता तुला? तो त्रासिक भाव चेहऱ्यावर आणत खूप वेदना होत आहेत बोलतो. मला तू घेऊन आली का हॉस्पिटलमध्ये? तो तिला विचारतो. ती हो बोलते. तू खूप मदत केलीस मला. नर्सने सांगितलं सगळं मला. थँक्स दी, बोलतो तो तिला. माझ्या ब्रोला कळवलं का?
तिने नव्हता कॉल केला. नक्की कोणाला कळवलं माहिती नाही. ती म्हणाली, माझ्यासोबत आणखी दोघे तुझ्या मदतीसाठी आलेले. त्यांनी कळवलंय तुझ्या घरी. येतील लवकरच तुझ्या घरचे. काळजी नको करूस. बरं, आता रात्र झाले. माझ्या घरचे माझी वाट पाहत असतील. मी येऊ का? ती विचारते त्याला. दीदी, तुझे खूप उपकार झाले माझ्यावर, बोलून तो पुन्हा तिला थँक्यू सो मच बोलतो. ती जास्त काही न बोलता त्याच्याकडे पाहून गोड हसते. इट्स ओके बोलते आणि जाण्यासाठी वळते तर तो, दीदी एक मिनिट, तुझं नाव तरी सांगून जा. इतका वेळ मी तुला नाव नाही विचारलं. ती हसून त्याच्याकडे पाहत, शुभ्रा नाव आहे माझं, बोलून निघून जाते. ती गेल्यावर त्याचा ब्रो हॉस्पिटलमध्ये मोठमोठी पावलं टाकत धावत पळत येतो. सनी, कसा आहेस? अतिशय काळजीने विचारतो तो. किती वेळा सांगितलं तुला, बुलेट नको नेत जाऊस कॉलेजला, कारने प्रवास कर, पण ऐकायचं नसतं तुला. बाजी, हॉस्पिटलचं बिल पे कर. तो त्याच्या करारी भारदस्त आवाजात बोलतो त्याच्यासोबत असलेल्या बाजीला. बाजी हो बॉस बोलून तिथून जातो. प्रताप, ब्रो मी ठीक आहे आता, सनी बोलतो. सर्व हाडं मोडून बसलायस आणि म्हणतोयस मी ठीक आहे? प्रताप कठोर आवाजात बोलतो त्याला. तसाच सनी नजर चोरू लागतो. कोण घेऊन आलं तुला हॉस्पिटलमध्ये? ते भाई, सनी बोलत असतो तेवढ्यात बाजी बॉस आवाज देत पुन्हा येतो. काय झालं? प्रताप विचारतो. बॉस, हॉस्पिटलचं बिल पे केलंय. कोणी केलं? प्रताप विचारतो. यांना घेऊन एक मुलगी आलेली, तिनेच केलं. बाजी सनीकडे पाहत बोलतो. तसा प्रताप त्याच्या भिवया उंचावतो. मनातच प्रताप मुजुमदार कोणाचे उपकार नाही ठेवत. बाजी, त्या मुलीला हॉस्पिटलच्या बिलाच्या 10 पटीने पैसे परत कर. तुला माहिती आहे ना मला कोणाचे उपकार नको असतात म्हणून. बाजी येस बॉस बोलतो आणि निघून जातो. हॉस्पिटल काउंटरवरून बाजी पुन्हा प्रतापजवळ येऊन बोलतो. बॉस, त्या मुलीने तिचं नाव पत्ता काहीच सांगितलं नाही. सनी पटकन बोलतो. शुभ्रा नाव आहे ब्रो तिचं. ब्रो, तिने तिचं ब्लड मला देऊन माझा जीव वाचवलाय. तसा प्रताप आश्चर्याने काय म्हणतो. ब्लड दिलं तिने तुला? प्रताप बोलून मनातच बोलतो, असं अनोळखी लोकांसाठी कोण एवढं करतं? हो ब्रो, तिने तिचं ब्लड मला दिलं. खूप चांगली आहे ती. बाजी ऐकतोस ना? प्रताप बाजीला बोलतो. येस बॉस, बाजी बोलतो. तिच्या उपकारांची परतफेड लवकरात लवकर झाली पाहिजे. लक्षात येतंय ना बाजी? बाजी होकारार्थी मान हलवतो. सनी, निघूया आपण आता. इथून पुढची ट्रीटमेंट तुझ्यावर घरी होईल. ते दोघे त्याला घरी घेऊन जातात. शुभ्रा घरी येते. तिचे आई बाबा काळजीत असतात. रात्रीचे 11:30 वाजलेले तिला घरी पोचायला. किती उशीर शुभ्रा, तुझा फोन कुठे आहे? नेहमीप्रमाणे स्विच ऑफ झाला असेल तो, तिचे बाबा चिडून बोलतात. ती स्वतःच्याच डोक्याला टपली मारत जीभ दाताखाली घेत हो बाबा हळू आवाजात बोलते. हे काय शुभ्रा, तुझ्या हातावर पट्टी का केले? काय झालं? तुझी तब्येत ठीक नाही का? तिची आई काळजीने शुभ्राकडे पाहत विचारते. तसे रागवलेले बाबाही चमकून मागे वळून शुभ्राकडे काळजीने पाहू लागतात. आई, एवढं काही नाही. मला काही नाही झालं. ते मी घरी येत होती तेव्हा एका 16 ते 17 वर्षाच्या मुलाचा ॲक्सिडेंट होऊन रस्त्यावर पडलेला तो. तशी तिची आई बोलते. हो मग? बाईसाहेब गेले असतील धावत पळत त्याला मदत करायला. बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या मुलाची मदत केली असशील ना तू? शुभ्रा गालात हसलीच पटकन. हसतच तिने मान होकारार्थी हलवली. ग्रेट जॉब शुभ्रा. थोड्या वेळापूर्वी रागवलेले तिचे बाबा शुभ्राच्या पाठीवर थाप देत बोलतात. आई तोंड वाकडं करत ग्रेट जॉब म्हणे. एवढ्या रात्री घरी आली ही एकटी मुलगी येताना पाहून कोणी काही वाटेत केलं असतं तिला तर तुमचं मदत करणं किती भारी पडलं असतं आपल्याला. आई चिडून बोलली. असं कसं कोणी काही करेल माझ्या शुभ्राला? ती स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे बाबा म्हणाले.
आई एक मुरका मारून चला जेवायला बोलते. बाबा बोलतात, जा बेटा पटकन फ्रेश होऊन ये. भूक लागली असेल ना तुला? हो बाबा, खूप भूक लागले बोलून आलेच मी पटकन बोलते आणि जाते फ्रेश होण्यासाठी. तिच्या काळजीने चिडलेले बाबा तिने कोणाला तरी मदत केली ते ऐकून खूप खुश होतात. तिचे बाबा आणि ती दोघांचा स्वभाव खूपच मिळता जुळता सारखाच म्हणाना. प्रताप आणि बाजी सनीला दोन्ही बाजूंनी पकडून त्यांच्या घरी आणतात. सनी प्रतापच्या मालती काकीचा मुलगा असतो. मालती सनीला पाहून मोठ्याने ओरडते, सनी बाळा काय झालं तुला? एवढा मार कसा लागला तुला? प्रताप काकीला तू शांत हो बोलतो. याचं बुलेट प्रेम भोवलं याला, बाकी काही नाही. काय ॲक्सिडेंट झाला याचा? काकी मोठ्याने बोलतात. हो काकी, प्रताप बोलतो. मालतीच्या डोळ्यातून टचकन पाणी येतं. आईची माया. मॉम, मी ठीक आहे आता, नको काळजी करूस. मला भूक लागले, पहिलं मला खायला आण काहीतरी. सनी त्याच्या मालती मॉमला बोलतो. भुक्कड कुठला बोलून प्रताप त्याला सोफ्यावर बसवून निघून जातो त्याच्या बेडरूममध्ये. आता तो फ्रेश होऊन आरशासमोर उभा असतो तेव्हा त्याला प्रश्न पडतो, कोण असेल ती मुलगी? तिने हॉस्पिटलचे बिल पे केलं आणि स्वतःचं ब्लड देखील दिलं सनीला. एवढं कोण करतं कोणासाठी? तो मनातच तिची तारीफ करतो. त्याची मॉम दामिनी येतात त्याच्या रूममध्ये. प्रताप, किती लेट केलंस घरी यायला? मी केव्हापासून वाट पाहते तुझी, आणि कॉल का घेत नव्हतास माझा? मॉम, सनीचा ॲक्सिडेंट झालेला, हॉस्पिटलमध्ये गेलेलो मी. त्या मोठ्याने काय बोलतात. सनीचा ॲक्सिडेंट झाला आणि मला कोणीच नाही सांगितलं. या घरची मी मोठी सून आहे, तरी मला कोणाला सांगावंसं वाटलं नाही. मॉम चिल, वाजलेत बघ किती. सर्वजण आपापल्या रूममध्ये होते. फक्त मालती काकी हॉलमध्ये आमची वाट पाहत थांबलेल्या. तशा थोड्या वचकून प्रतापची मॉम, बेटा मीही तुझी वाट पाहत होती. आवाजातील थोडा सूर कमी करत म्हणाला, म्हणूनच तर तुझ्या काळजीने तुला भेटायला आले ना मी तुझ्या रूममध्ये. पण अगोदर का नाही कळवलंस तू मला? मॉम, मलाच काही माहिती नव्हतं. एका अनोळखी नंबरवरून कॉल येत होता मला, म्हणून मी उचलला नाही. पण कॉल सतत येऊ लागला आणि मी रागाने उचलला तर कळलं मला सनीचा ॲक्सिडेंट झालाय, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय असं सगळं. मी तसाच धावत पळत हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे गेल्यावर कळलं एका मुलीने सनीला मदत केली. बरं झालं त्या मुलीने वेळेत मदत केली. दामिनी म्हणाल्या. प्रताप, त्या मुलीला योग्य तो मोबदला दिलास का? दामिनी विचारतात त्याला. तो नाही मॉम बोलतो. पण तू काळजी नको करूस, बाजीला सांगितलंय द्यायला. मॉम म्हणाली, ओके चल तू जेवून घे, मी आहे खाली बोलून त्या रूमबाहेर पडतात. शुभ्रा. रात्री आवाज देत बाबा बोलतात, शुभ्रा आजपासून तू आपल्या आश्रमशाळेत सकाळी काही लेक्चर घेऊन दुपारनंतर कॉलेजला जात जा. त्या अनघा मॅडम सुट्टीवर आहेत. त्यांनी काही न कळवता अचानक ऐनवेळी सुट्टी घेतली. त्यांचे लेक्चर तुला घ्यायचे आहेत. हो बाबा, येईल की मी स्कूलमध्ये. जाऊ द्या त्यांना, सुट्टीवर गेल्यात त्या तर काहीतरी अर्जंट असेल त्यांना, नाहीतर अशा अचानक सुट्टीवर नसत्या गेल्या त्या. हो समजतंय शुभ्रा मला, पण आपल्या आश्रमशाळेतील मुलींचं अभ्यासाचं नुकसान नको व्हायला असं वाटतं मला. नाही होणार बाबा, मी घेईन लेक्चर. शुभ्रा तयार होऊन तिच्या बाबांसोबत मुलींच्या आश्रमशाळेत जाते. तसंही तिचं BEd चालू असतं, त्यामुळे तिला तिच्या अभ्यासात लेक्चर घेतल्याने मदतच होणार होती. तिला टीचिंग फील्डमध्ये करिअर घडवायचं तिचं स्वप्न आहे. 3 महिने झाले असतील शुभ्रा रोज तिच्या बाबांसोबत आश्रमशाळेत येऊ लागलेली. सुट्टीवर गेलेल्या अनघा मॅडम पुन्हा येऊन कामावर रुजू झाल्या तरी शुभ्रा आश्रमशाळेत आता रोज येत होती. तिला आवडायचं मुलांना शिकवायला.
बाजीला अजून सनीला मदत करणारी मुलगी नव्हती सापडली. बॉस विचारत असतो, सापडली का ती मुलगी? तसा बाजी नाही बॉस बोलतो. एक मुलगी सापडत नाही बाजी तुला. प्रताप हाताच्या मुठी आवळत बोलतो. बाजीला खाऊ की गिळू अशा नजरेने पाहत होता प्रताप. बाजी घाबरून बोलतो, बॉस शोधतोय मी तिला, सापडेल ती. तो विषय बाजूला करत आता प्रताप त्याच्या करारी आवाजात त्या आश्रमशाळेच्या जागेचं काय झालं बाजी विचारतो. आता मनात धडकीच भरते बाजीच्या. आज प्रतापच्या प्रश्नाने जीवानीशी मरत होता तो. घाबरतच, बॉस सॉरी, खूप आमिष दाखवले त्या मास्तरडाला, पण नाही केली त्या मास्तरडाने जागा खाली. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी लवकरच ती जागा खाली करून घेईन. बाजी, काय चाललंय तुझं? मला वाटतंय तुला माझ्यासोबत काम करायला नाही जमत. तुझ्या जागेवर मला दुसऱ्या कोणाचा तरी विचार करायला हवा, जो माझ्यासोबत राहण्यास पात्र असेल. प्रताप चिडून बोलतो. नाही, नको बॉस, मी माझं काम चोख करण्याचा प्रयत्न करीन. प्रताप थंड नजरेने बाजीकडे पाहत, दिली तुला आणखी एक संधी धारदार आवाजात म्हणाला. माझ्या गोल्डन सिटी प्रोजेक्टचं काम लवकर सुरू व्हायला हवं, त्यासाठी मला ती आश्रमशाळेची जागा हवी आहे. आजूबाजूच्या सर्व जागा मी विकत घेतलेत, पण तो एक मास्तर नडत आहे मला. खिशातून सिगारेटचं पॅकेट काढून त्यातली एक सिगारेट तोंडात टाकत बाजीला म्हणाला प्रताप. बॉस, होईल तुमच्या मनासारखं, थोडं अडखळत बाजी बोलला. माझा बिझनेस वाढवण्यासाठी मी रक्ताचं पाणी केलंय. ती जागा मिळवण्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. बाजी, तू त्या मास्तरासोबत माझी मीटिंग अरेंज कर. जा कामाला लाग. सिगारेटचा कश घेत प्रताप म्हणाला. बाजी पुन्हा आश्रमशाळेत त्या मास्तरला म्हणजे शुभ्राच्या वडिलांना भेटायला आला. शुभ्राचे वडील माधव पाटील, जे त्या आश्रमशाळेचे संस्थापक होते आणि प्रिन्सिपलही होते. त्यांनी बाजीला आज पुन्हा आश्रमशाळेत पाहून त्याला तिथून हकलवून लावलं. प्रतापसोबत मीटिंग करायला सरळ नकार दिला शुभ्राच्या वडिलांनी म्हणजेच मास्तरांनी. बाजी प्रतापजवळ येऊन घडलेला सर्व प्रकार त्याला सांगतो. असं? प्रताप शिरात ताणून म्हणाला. त्या मास्तरडाची एवढी हिंमत? प्रताप बोलतो. माझ्यासोबत या प्रताप मुजुमदारसोबत मीटिंगला नकार दिला त्याने. माझ्यासोबत पंगा घेतला मास्तरडाने. महागात पडेल मास्तरडा तुला. प्रताप स्वतःशीच बोलतो. चल बाजी, आज त्याला रीतसर समजवावं लागेल मला. प्रताप त्याच्या कारमध्ये बसला. बाजी ड्रायव्हिंग सीटवर बसला. निघाले ते पनवेल हायवेलगत असलेल्या मुलींच्या आश्रमशाळेत मास्तरांना भेटायला. प्रतापच्या कारमागून आणखी काही कार होत्या. तो शाळेबाहेर पोहोचल्यावर सर्व शिक्षक त्याच्या गाड्यांचा ताफा पाहत होते. प्रताप कारमधून रुबाबात उतरला. ताड ताड पावलं टाकत सरळ प्रिन्सिपल सरांच्या केबिनकडे निघाला. शाळेवर काम करणारा पिऊन त्याच्या वाटेत आडवा आला आणि म्हणाला, साहेब, तुम्ही असं डायरेक्ट आत नाही जाऊ शकत. तुम्हाला प्रिन्सिपल सरांची परवानगी घ्यावी लागेल. प्रताप पिऊनला न जुमानता पावलांचा वेग कमी न करता सरळ चालत राहिला. पिऊन त्याच्या मागून थांबा साहेब ओरडत होता. प्रताप आता प्रिन्सिपल सरांच्या ऑफिसमध्ये येऊन धडकला. प्रिन्सिपल सर, काय चाललंय हे? अतिशय रागाने ओरडतात. पिऊन बोलतो, सर, यांना मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण हे ऐकतच नाहीत माझं. सर बोलतात, रामा तू जा, मी पाहतो यांच्याकडे. रामा खाली मान घालून निघून जातो. कोण तुम्ही? सर विचारतात. बाजी बोलतो, यांना कोण नाही ओळखत सर, हे माधव मुजुमदार आहेत. खूप मोठा माणूस आहेत हे सर. मी तुम्हाला विचारले का? प्रिन्सिपल सर बाजीवर नजर रोखून बोलतात. बाजी प्रतापकडे पाहत प्रिन्सिपल सरांना नाही सर बोलतो.
प्रिन्सिपल सर आल्या पावली निघा तुम्ही, मोठ्याने प्रताप आणि बाजीला बोलतात. तुम्ही ज्या कामासाठी इथे आलात ते कधीच शक्य नाही, या जन्मी तरी नाही. आणि तसंही आता तुमच्याशी बोलायला मला वेळ नाही, माझं लेक्चर आहे आता. प्रताप सरळ जाऊन त्यांच्या समोरच्या खुर्चीत रुबाबात बसला. मास्तर, तुम्हाला वेळ नसेल तरी माझं म्हणणं काय आहे ते ऐकावं लागेल. माझा एक एक क्षण किती किमती आहे हे कळलं ना तुम्हाला तर आकाशात दिवसा तारे दिसतील तुम्हाला. प्रिन्सिपल सर खुर्चीत उठत म्हणाले, तुमच्याशी माझं काही एक देणं घेणं नाही. तुम्हाला सांगितलं एकदा की कळत नाही का? निघा म्हटलं मी तुम्हाला. मला नाही बोलायचं तुमच्यात तरी माझ्यासमोर निर्लज्जासारखे बसलात तुम्ही. काही वाटतं की नाही तुम्हाला? सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट पण असते मिस्टर प्रताप. प्रताप रागाने हाताच्या मुठी आवळतो. मनातील राग घुटकत बोलतो, मास्तर बसाओ, कशाला उगीच गळा फोडताय? मी मनाशी पक्क ठरवून आलोय. आज मी जे काम करायला आलोय ते पूर्ण करूनच जाईन. त्याशिवाय मी इथून जात नसतो मास्तर. बोलतच तो पायांवर पाय ठेवत रुबाबात बसतो. त्याची बसण्याची पद्धत पाहून मिस्टर प्रताप बोलत सर आणखीनच चिडतात. हे पहा, मी शेवटचं सांगतो तुम्हाला, मला बोलायचं नाही तुमच्यात. किती पैसे घ्याल ही जागा सोडायला? प्रताप विचारतो त्यांना. सर प्रतापकडे अतिशय रागाने पाहतात. आता बोलतात, मला वाटलंच होतं तुम्ही असंच काहीतरी बरळाल. तुम्हाला लालची वाटलो का मी? मी एक स्वाभिमानी हाडाचा शिक्षक आहे. मुलं, समाज, देश घडवण्याचं काम करतो मी. तुझ्या दीड दमडीला भुकेलेला नाही मी. तरीही प्रताप मोठ्याने बोलतो, बाजी, त्या कारमध्ये ठेवलेल्या पेट्या आण. बाजी लगेचच पेट्या घेऊन येतो आणि प्रिन्सिपल सरांच्या टेबलवर पैशांनी भरलेल्या पेट्यांचा थर रचतो. ही कोणती पद्धत मिस्टर प्रताप? सर ओरडतात. मास्तर, मागच्या वेळेस या बाजीने कमी पेट्या आणलेल्या. तुमची किंमत त्याला व्यवस्थित नव्हती ठरवता आली. त्यामुळे मीच म्हटलं आपण स्वतःच जावं. आणि मास्तर हे पहा, मी तुमच्यासाठी स्वतः तुमची किंमत ठरवायला आलोय. मास्तर खुश ना? एवढ्या पैशांमध्ये तुम्ही एक काय 10 शाळा उभ्या कराल मास्तर. पण एवढी ही शाळा इथून हटवा आणि ही जागा खाली करा. प्रताप हाताची घडी घालून तटस्थपणे बोलला. प्रिन्सिपल सर म्हणाले, उचल हे सगळं आणि निघ इथून, नाहीतर पोलिसांना बोलवेन मी. ओ मास्तर, मान देतोय तर मानात राहा की जरा. तुमच्या या पोकळ धमक्यांना हा प्रताप घाबरत नाही. पोलिसांना बोलवायचंच आहे का तुम्हाला? बोलवा खुशाल पोलिसांना. पोलीस माझं काहीच बिघडवू शकणार नाहीत, प्रताप म्हणाला. प्रिन्सिपल सर पोलिसांना कॉल करतात पण पोलीस स्टेशनमध्ये त्यांचा कॉल रिसीव्ह करत नव्हतं कोणी. सर वैतागून हातातील फोन टेबलवर ठेवतात. प्रताप मिश्किल हसत, झाला फोन लावून? काहीच फायदा नाही ना झाला? मी बोललो होतो तुम्हाला पण तुम्ही नाही ऐकलं माझं. आता तरी माझं ऐका आणि हे पैसे घ्या. ह्या फाईल्स ठेवून घ्या. तुमच्या आश्रमशाळेतील मुलांच्या भविष्यासाठी 10-10 लाखांची तरतूद केली आहे मी त्यात. मिस्टर प्रताप, मी विकाऊ वाटलो का तुम्हाला? काहीही झालं तरी मी जिवंत असेपर्यंत माझ्या आश्रमशाळेतील मुलांचं छत्र असं तुमच्या घशात घालणार नाही मी. तुमच्या ह्या कागदाच्या तुकड्यासाठी आणि काही पैशांसाठी. तुमच्यासारख्या लोकांना शिक्षणाचं महत्त्व काय कळणार? शाळा, शिक्षण आणि माझी किंमत लावायला समजतं काय तुम्ही स्वतःला? झालं असेल तर निघा इथून. नाहीतर मी सर्व स्टाफला बोलवून धक्के मारून बाहेर काढू शकतो तुम्हाला. अतिशय संतापाने थरथरत प्रिन्सिपल सर बोलत होते. मास्तर, तुम्ही माझ्या बॉसचा अपमान करताय, बाजी मोठ्याने बोलला. प्रतापकडे पाहत सर कुस्तिकपणे बोलतात, यांना मान कळतो?
खरंच तुझ्या बॉसला मान कळत असता तर इतका वेळ मी यांचा अपमान करून हे इथे थांबले नसते. प्रिन्सिपल सरांचं बोलणं ऐकून प्रताप ताडकन उभा राहिला. मास्तर, खूप ऐकून घेतलं तुमचं. मला किती मान आहे हे तुम्हाला दाखवतोच मी आता. नाही तुम्ही माझ्या पायावर तुमचं नाक रगडलं तर माझं प्रताप नाव नाही लावणार. प्रताप जसं बोलतो तसंच करतो. माझे शब्द लक्षात ठेवा मास्तर. सरांना बोट दाखवत तोऱ्यात निघून जाऊ लागला प्रताप. बाजी, चल बोलला तो. सर बोलतात हे कोण घेऊन जाणार? माझा टेबल खाली करा, मागून मोठ्याने बोलले ते. मागे फिरून जळजळीत कटाक्ष टाकला प्रतापने आणि झपाझप पावलं टाकत निघाला तो. बाजीने सर्व पेट्या कारमध्ये ठेवल्या. बाजी, या मास्तरड्याची सर्व माहिती काढ. 2 दिवस आहेत बाजी तुझ्याकडे. 2 दिवसात मला कळायला हवं यांच्याबद्दल सर्व काही. माझ्याकडे जास्त वेळ नाही. गोल्डन सिटी प्रोजेक्टचं काम चालू करायचं आहे मला. इन्व्हेस्टर मागे लागलेत काम कधी चालू करताय म्हणून. या एका मास्तरड्यामुळे माझा गोल्डन सिटी प्रोजेक्ट रखडलाय बाजी. नाही या मास्तरड्याला जन्माची अद्दल घडवली तर बापाचं नाव नाही सांगणार. स्टेरिंगवर हात आपटत खुनशिकपणे प्रताप बोलला. बॉस खूपच भडकलाय ते पाहून बाजी एकदम चूप होतो. कुठे कधी शांत बसायचं हे बाजीला बरोबर ठाऊक होतं. मागील काही वर्षांपासून प्रताप सोबतच काम करत होता बाजी. त्यामुळे प्रतापची नसनी नस जाणत होता तो. आता या मास्तराचं काहीच खरं नाही बाजी मनातच बोलला. पुरता कामातून जाईल मास्तर. आता बाजी विचार करत होता. शुभ्रा येते तिच्या बाबांना सांगायला, बाबा मी कॉलेजला चालली म्हणून. प्रिन्सिपल सर म्हणजेच शुभ्राचे बाबा प्रतापसमोर जरी स्वतःला खूप खंबीर तटस्थ दाखवत असले तरी त्यांना माहिती होतं प्रताप हा मुरलेला बिझनेसमॅन आहे. त्याच्या फायद्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊन काहीही करू शकतो. ते कपाळावर आलेला घाम रुमालाने पुसत असतात. शुभ्रा आल्यावर ती पाहते वडिलांना पॅनिक झालेलं. त्यांना त्या अवस्थेत पाहून शुभ्रा बोलते, बाबा काय झालं तुम्हाला? तुम्हाला बरं नाही वाटत का? ती टेबलवरचा पाण्याने भरलेला ग्लास बाबांसमोर धरते. तिचे बाबा एका घोटात ग्लास रिकामा करतात. नेहमी टेन्शन फ्री हसतमुख राहणारे तिचे बाबा आज एवढे घाबरलेले आणि टेन्शनमध्ये का ती विचार करू लागते. बाबा तुम्ही एवढे का घाबरलात? सांगा ना मला लवकर. शुभ्रा बाळा काही नाही. जा तुला कॉलेजला जायचं आहे ना, जा तू. मी ठीक आहे. तुला लेट होतंय. नाही बाबा मी नाही जात कॉलेजला. तुम्हाला असं टेन्शनमध्ये पाहून या अशा अवस्थेत तुम्हाला इथे सोडून मी कशी कॉलेजला जाऊ बाबा? अगं बाळा मला नाही काही झालं. थोडं अस्वस्थ वाटत होतं मला. मी आता ठीक आहे. जा तू कॉलेजला. मला काही त्रास झाला तर मी तुला कॉल करून बोलवून घेईल मग तर झालं. आणि शुभ्रा इथे काय घडलंय यातलं घरी तुझ्या आईला काहीच सांगू नकोस. नाहीतर उगाचच ती टेन्शन घेत बसेल. बरं ठीक आहे बाबा, पण तुम्ही काळजी घ्या आणि तुम्ही शांत राहा आता. शुभ्राला आज कॉलेजला जाऊ वाटत नव्हतं बाबांना अशा अवस्थेत सोडून. पण बाबा तिला कॉलेजला जा म्हणून बोलत होते सतत. मग ती जाते कॉलेजला निघून. इकडे बाजी शुभ्राच्या वडिलांची फाईल बनवूनच प्रतापच्या टेबलवर ठेवतो. बॉस ही त्या मास्तरांची फाईल. बाजी बोलतो. सर्व डिटेल्स आहेत त्यांचे यात. गुड जॉब. प्रताप खुश होऊन बोलतो. एक तरी काम दिलेल्या वेळेच्या आत बाजी तू पूर्ण केलंस. प्रताप हसत बोलला तसा बाजी मनात हिटलर कुठला बोलून बॉसला शिव्या घालत होता. बाजी या मास्तरड्याला समाजसेवा करण्याची खूपच खाज आहे. याच्या परिवारात एक बायको एक मुलगी. खूपच छोटा परिवार आहे मास्तराचा. माधव पाटील का नडतोस मला? प्रताप विचार करत असतो तर समोर बाजी गालात हसत असतो. बाजी. प्रताप मोठ्याने ओरडतो. बाजी. हा बॉस बोलत घाबरून प्रतापकडे पाहतो आता.
इथे मी टेन्शनमध्ये आहे आणि तुला हसायला काय झालं? बाजी प्रताप विचारतो. नाही, काही नाही बॉस, ते असंच. बाजी म्हणतो, खरं सांग, नाही तर टेबलवरील पेपरवेट बाजीकडे फेकणारच असतो प्रताप. तर बाजी सांगतो बॉस म्हणतो आता. बॉस, ते तुम्ही म्हणत होतात ना, एकच बायको, सगळ्यांना एकच बायको असते बॉस. म्हणजे बघा ना, तुमच्या वडिलांना एकच बायको आहे, माझ्या वडिलांनाही एकच बायको आहे, मग मास्तरांनाही एकच बायको हवी ना, आणि तुम्हीही भविष्यात एकच बायको कराल ना बॉस. तसा प्रतापने भिवया उंचावून बाजीकडे पाहिलं. त्याने बाजीवर रोखून धरलेली नजर पाहून सॉरी बॉस पटकन बाजी बोलला. मनातच बाजी प्रतापला शिव्या देऊ लागला. हिटलर कुठला, याला मस्करी पण कळत नाही. बाजीचा उतरलेला चेहरा पाहून प्रताप बोलतो, बाजी, किती चेहरा पाडतोस? तुला माहिती नाही का, माझ्या मनात एखादी मुलगी भरली की ती मला बेडवर लागते. लग्न कोणाला करायचं आहे? लग्नाच्या भानगडीत मला नाही पडायचं. पैशांवर मी मला हव्या त्या मुलीला विकत घेतो. बाजी मनातच, बॉस, तो सर्व टाइमपास आहे तुमचा. तुम्ही प्रेमात पडलात ना एखाद्या मुलीच्या, तेव्हा तुम्ही हा टाइमपास विसराल. देवा, या माझ्या हिटलर बॉसला भेटू देत कोणतरी अशी मुलगी जी याला माणसात आणेल. बाजी, मी नाही लग्न करणार. माझ्या आयुष्यात मुलगी येऊ देत म्हणून देवाजवळ प्रार्थना करू नको बाजी तू. मी कोणाचेच उपकार ठेवत नसतो. मी मुलींना पैसे फेकतो, मुली मला खुश करतात. त्या मागतील तेवढा मोबदला देतो मी त्यांना. माझं काम झालं की त्यानंतर मी त्या मुलींना ओळखही देत नाही. तिची ती आणि माझा मी होतो. प्ले बॉय कुठचा? बाजी मनातच बोलतो. बाजी, तू जा आता. तू विचार करतोयस मनात तसं मी कधीच कोणावर प्रेम करणार नाही. प्रेम माणसाला कमजोर बनवतं आणि मला कमजोर नाही बनायचं. प्रताप बाजीला केबिन बाहेर काढतो, पण पुन्हा फाईल उघडून फाईलमध्ये मास्तराच्या मुलीचा चिकटवलेला फोटो पाहून एकटक पाहत राहतो बराच वेळ. तिच्या निळ्या पाणीदार डोळ्यात फोटोत पाहून हरवलेला असतो तो. तिचे निळे पाणीदार डोळे त्याला खूपच आकर्षक वाटले. तिचा सुंदर चेहरा आणि गोरी स्किन पाहून त्याच्या हृदयात काहीतरी हललं. मास्तरची मुलगी खूपच मस्त ॲटम आहे. हिला एक नाईटसाठी तयार करायला हवं. काय विचार करतोय मी, असं स्वतःशी बोलून प्रताप त्याच्याच विचारांवर विचार करायला लागला. तो मास्तर किती स्वाभिमानी आहे आणि समाजसेवकही. त्याने त्याच्या मुलीवरही तसेच संस्कार केले असतील. ती नाही हाताशी लागणार माझ्या. शिवाय एकुलती एक त्या मास्तरडाची मुलगी आहे ती. तिचा नांद नको. प्रताप स्वतःशीच बोलतो. सोड तिचे विचार. एज्युकेशन B.Ed म्हणजे तिलाही बापासारखंच मास्तरकी पुढे चालवायची आहे. मास्तर जरी टपकला तरी ती आहेच ती शाळा पुढे सांभाळायला. मास्तराने पुढची पिढीही चांगलीच सेट केलेली दिसते. तुझ्या तर तो रागात मुठी आवळतो. फाईलचं पुढचं पान उघडतो. आता त्याचे डोळे मोठे होतात. धीरज अग्रवाल, बिझनेसमॅन. त्याच्यासोबत तिची एंगेजमेंट झालेली. धीरज अग्रवाल म्हणजे त्याचा कट्टर दुश्मन. या धीरजसोबत हिची एंगेजमेंट झाले. बिझनेसमध्ये धीरजच्या वरचढ असायचा प्रताप नेहमी. धीरजच्या हाती तो कोणतंच प्रोजेक्ट लागू देत नव्हता कधीच. प्रतापने त्याच्या वडिलांच्या बिझनेसमध्ये लक्ष घातल्यापासून धीरज अग्रवालचा बिझनेस पोखरायला प्रतापने सुरुवात केलेली. मला सर्व प्रोजेक्ट डील मिळायला हवीत अशा प्रवृत्तीचा होता प्रताप. त्याला समोरच्याला हरवण्यात खूप मजा येत असे. ही मास्तरची एवढी सुंदर मुलगी धीरज अग्रवालची बायको होणार या विचाराने त्याच्या काळजात तलवार खुपसल्यासारखं झालं. त्याला खूपच जल्लस फील करायला लागला तो. धीरज अग्रवाल, तू एंगेजमेंट तर केलीस, पण लग्न कसा करतोस या मुलीसोबत ते मी पाहतोच. शुभदा.
शुभदा, नाईस नेम, तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. शुभ्राचं म्हणायचे सगळे शुभदाला आवडीने, त्यामुळे शुभदा हे नाव फक्त रजिस्टरवर होतं. बाजी बाजी, प्रताप आवाज देतो. बाजी धावतच येतो. काय झालं बॉस, विचारतो प्रतापला. बाजी चल निघूयात, जायचं आहे आपल्याला. कुठे बॉस, बाजी हलक्या आवाजात विचारतो. त्या मास्तरड्याला झुकवायला, प्रताप कुस्तिकपणे म्हणतो. तो कशी ती जागा आपल्याला देत नाही ते पाहायचं आहे मला. बॉस, आपण आश्रमशाळेत भेटलो ना त्यांना. काय झालं, त्यांनी अपमान केला तुमचा. आता पुन्हा अपमान करणार नाहीत ते कशावरून. सोडा ना बॉस त्या मास्तरांचा विषय. सामान्य माणसं आहेत ती, त्यांना नको त्रास द्यायला एवढा. ए बाजी, तू त्या मास्तरड्याचा ठेका उचललायस का? त्याच्या बाजूने बोलतोयस ते. मी पगार देतो तुला. तुला माझ्या बाजूने बोलायला हवं. नसेल जमत तुला तर निघ. दरवाजे उघडे आहेत तुझ्यासाठी, प्रताप चिडून म्हणाला. बाजी नेहमीप्रमाणे सॉरी बॉस, चुकलं माझं म्हणाला. शुभ्रा कॉलेजवरून घरी आल्यावर आंघोळ करून नुकतीच फ्रेश होऊन टीव्ही पाहत बसलेली. शुभ्राची आई, शुभ्रा चल जेवून घे, वेळेत झोप. उद्या तुला शाळेत जायचं आहे ना? की नाही जाणार आहे शाळेत? जाणार आहे ग आई. बाबा म्हणाले. शुभ्रा, धीरजचा काही फोन आला का? त्याला म्हणाव तुमच्या लग्नाची तारीख लवकरात लवकर काढूयात आपण. बाबा, तुम्हाला माझ्या लग्नाची एवढी घाई का लागले? एंगेजमेंट झाले ना बाबा धीरज सोबत आता. बाबा म्हणतात तेच बोलतोय शुभ्रा मी. एंगेजमेंट झाले आता तर लवकरात लवकर लग्न व्हायला हवं तुमचं. 6 महिने झाले एंगेजमेंट होऊन. बाबा, होऊ द्या की मग. 6 महिने काय, 6 वर्ष झाले असते एंगेजमेंट होऊन तरी मला काहीच फरक नसता पडला. आणि तसे धीरज लंडनवरून यायला अजून 3 महिने आहेत. त्याने तसा मेसेज करून कळवलंय मला. बाबा, मला वाटतं नको जास्त घाई करायला लग्नाची. तू म्हणशील तसंच होईल शुभ्रा. तुझ्यावर कोणती जबरदस्ती नाही बाबा, म्हणाले तिला. दरवाजातून प्रताप त्यांचं सगळं बोलणं ऐकत होता आणि एकटक त्या नाजूक शुभ्राकडे पापणी न लावता पाहत होता. मनातच खूप साऱ्या मुली पाहिल्या मी, पण हिच्यासारखी हीच एकमेव बनले. युनिक आहे यार ही. बाजी हळूच बॉस आवाज देतो. प्रताप भानावर कुठे असतो. टीव्ही पाहणाऱ्या शुभ्राचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि त्या दोघांना समोर पाहून ती झटक्याने पटकन उठून उभी राहते. बाबा, मोठ्याने ओरडते ती. माधव तिचे बाबा, तुम्ही दोघे इथे काय करताय, अतिशय रागाने ओरडतात. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. पाहिले नसतील तर कृपया पहा. धन्यवाद.